नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिन मध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात काही राजकीय टॉप 9 बातम्या. महाविकास आघाडीत वादाची ठिणगी. 20 दिवस जागांचा घोळ ठेवला. जागा वाटपाच्या घोळाला फटका बसला तर प्रचारासाठी कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही. विधानसभेतील महाविकास आघाडीच्या पराभवावर आता वडेट्टीवारांचं हे वक्तव्य. जागा वाटपाच्या घोळाला सगळेच जबाबदार. जागा वाटपाला का कुणामुळे उशीर झाला हे वडेट्टीवारांनाच माहिती. तर वडेट्टीवारांनी विदर्भातील काही जागा सोडल्या असत्या तर बरं झालं असतं. राऊतांची महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर प्रतिक्रिया. पटोले आणि राऊत जागा वाटपाच्या चर्चेत होते. वडेट्टीवार यांचं दोघांकडेही बोट. तर वेळ वाया घालवला. काही प्लॅनिंग होतं का? काही जण बैठकांना उशिरा येत होते. एकाच जागेवर वारंवार चर्चा. वडेट्टीवारांकडून नाव न घेता निशाणा. जास्त जागा जिंकून कुणाला तरी मुख्यमंत्री पद हवं होतं. संजय राऊतांचा काँग्रेसमधील कोणत्या नेत्याकडे रोख या संदर्भात स्पष्टता नसल्यामुळे अनेकांच्या नजरा. काँग्रेसची मोडलेली पाठ सरळ व्हायला तयार नाही तर ठाकरे गट अजूनही झोपेतून जागा व्हायला तयार नाही. शरद पवार गटाच्या बैठकीत अमोल कोल्हेंचं हे विधान. अमोल कोल्हेंनी आम्हाला सल्ला थोडा कमी द्यावा आणि त्यांच्या पक्षाकडे अधिक लक्ष द्यावं. वडेट्टीवारांचा त्यांच्यावर पलटवार. बीएमसी निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या उर्वरित माजी नगरसेवकांचा नाराजीचा सूर. तर पक्षाकडून माजी नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार. विधानसभा निवडणुकीत भाजप सोडलेल्या नेत्यांना परतीचे वेध. 7 सोडलेले नेते भाजप नेतृत्वाच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. तर संजय काका पाटील सुद्धा भाजपात परतण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती.